शहादा शहर आज अक्षरशः शेती परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभे राहिले आहे। आज दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता शेतकऱ्यांच्या भविष्याचा मार्ग ठरवणाऱ्या अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा दणदणीत, थाटात आणि ऐतिहासिक शुभारंभ करण्यात आला। शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते रिबीन कापून या महत्त्वपूर्ण प्रदर्शनाचे उद्घाटन झाले। हे प्रदर्शन म्हणजे केवळ औपचारिक कार्यक्रम नसून शेतकऱ्यांसाठी थेट लढाईचे रणांगण आहे। वाढते उत्पादन खर्च, बदलते हवामान, बाजारातील लूट आणि अनिश्चित दर यामध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान, स्मार्ट शेती उपाय आणि नव्या संधीचे शस्त्रागार या प्रदर्शनात खुले करण्यात आले आहे। या प्रदर्शनात अत्याधुनिक शेती अवजारे, ट्रॅक्टर व यंत्रसामग्री, सुधारित वाणांचे बियाणे, रासायनिक व सेंद्रिय खते, ड्रीप व स्प्रिंकलर सिंचन प्रणाली, हरितगृह तंत्रज्ञान, फळबाग लागवड मार्गदर्शन, पशुसंवर्धनाशी संबंधित साधने तसेच शासन व खासगी संस्थांच्या विविध योजना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। शेतकऱ्यांना थेट तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळत असून कसे पिकवायचे, कसे वाचवायचे आणि कसे विकायचे याचे ठोस मार्गदर्शन येथे मिळणार आहे। यावेळी बोलताना आमदार राजेश पाडवी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आज शेतीत बदल स्वीकारणे ही निवड राहिलेली नाही, तर ती अपरिहार्यता बनली आहे। जो शेतकरी नवे तंत्रज्ञान आत्मसात करेल तोच टिकेल आणि पुढे जाईल। त्यांच्या या ठाम भूमिकेला उपस्थित शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला। आजही जो शेतकरी घरात बसून आहे तो उद्याच्या स्पर्धेत मागे फेकला जाणार आहे। ही वेळ बघ्याची भूमिका घेण्याची नाही, तर शेती वाचवण्यासाठी मैदानात उतरायची आहे। त्यामुळे शहादा, तळोदा आणि संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याने या प्रदर्शनाला भेट देणे अत्यावश्यक आहे। हे प्रदर्शन म्हणजे शेतकऱ्यांच्या नफ्याचा, प्रगतीचा आणि स्वाभिमानाचा निर्णय घेणारे व्यासपीठ आहे। ही संधी एकदा निसटली तर पुन्हा मिळेलच याची खात्री नाही। शेतकरी बांधवांनो, ही हाक ओळखा। शेतीत क्रांती घडवायची असेल तर आजच अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा। उपस्थिती म्हणजेच प्रगती, अनुपस्थिती म्हणजे मागे पडण्याची खात्री। 3 वर्ष त्या ठिकाणी शहाद्यामध्ये प्रदर्शन भरवलं। हे 4थं वर्ष या ठिकाणी आज या ठिकाणी उद्घाटन झालं। तर अॅग्रोवर्ल्डच्या माध्यमातून मागच्या 3 वर्षात मी प्रत्येक वर्षी मी त्या ठिकाणी भेट दिलेली आहे। अतिशय चांगलं त्या ठिकाणी बियाणे असतील, केळीची रोपं असतील, पपयांची रोपं असतील, आधुनिक पद्धतीने जी बियाणं आहे किंवा रोपं आहेत या ठिकाणी उपलब्ध होतात शेतकऱ्यांना। आणि अवजारं देखील जे लेटेस्ट टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे पावसात देखील चालू शकतात अशा उपकरणासाठी देखील या ठिकाणी प्रदर्शन ठेवलेलं आहे। माझी सर्व शहादा तळोदा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यावं आणि ह्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, जेणेकरून आपल्याला शेती करताना आधुनिक पद्धतीने शेती करता येईल आणि त्याचबरोबर जी उपकरणं आहेत ती देखील आपल्याला त्या ठिकाणी वापरता येतील। असं मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण ह्या 4 दिवसाच्या या अॅग्रोवर्ल्डच्या एक्झिबिशनमध्ये आपण सर्वांनी सहभाग नोंदवावा। ह्याच्यामध्ये खास सांगण्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, संपूर्ण कानाकोपऱ्यातून चांगल्या बियाणं तयार कंपनी आहेत त्या देखील या ठिकाणी आलेल्या आहेत। गुजरातच्या देखील चांगल्या कंपन्या आलेल्या आहेत। आपल्या जैन इरिगेशनचे देखील त्या ठिकाणी स्टॉल असतो नेहमीप्रमाणे। तर त्यांच्या माध्यमातून जैनच्या माध्यमातून समजा मोसंबी असेल, मग आंबा असेल, याचे देखील चांगल्या पद्धतीचे रोपं त्या ठिकाणी त्यांनी आधुनिक पद्धतीने प्रोसेस करून त्या ठिकाणी ठेवलेले आहेत। त्याचे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल। आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच शहादा शहरामध्ये किंवा शहादा शहराच्या बाजूमध्ये शहादा तालुका आहे, तालुक्यातील शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी या अॅग्रोवर्ल्डचा नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं। म्हणून सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की आपण या ठिकाणी येऊन हे प्रदर्शन बघावं, विनंती। धन्यवाद। अॅग्रोवर्ल्डच्या सिरीजमधील हे 25वे व शहादा येथील 4थे कृषी प्रदर्शन आहे। गेल्या 3 वर्षांपासून आपण सतत हे प्रदर्शन घेतो आहे आणि खूप चांगला प्रतिसाद परिसरातील शेतकऱ्यांना मिळतो आहे। विशेषतः केळी, टिश्यू कल्चर बनाना असेल, कलिंगड असेल, कापूस असेल, पपई असेल, त्याचबरोबर भाजीपाला पिके असतील, या संदर्भात लोकांची जी मागणी आहे, लोकांची जी उत्सुकता आहे ती येथे त्यांना पूर्ण करण्यासाठी चांगला वाव आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सध्या मजूर समस्या ही सर्वांना खूप मोठी भेडसावते। मजूर समस्या लक्षात घेता गरजेवर आधारित या भागातील पिकं डोळ्यासमोर ठेवून तशा पद्धतीची मशिनरी पण इथे आणली आहे। एक मशिनरी अशी की हाय व्हील्स त्यांना त्या ट्रॅक्टरला चाकं आहेत। अगदी वरून पाऊस जरी सुरू असला तरी अशा भर पावसात देखील ते मशागतीचे काम आपण करू शकतो। त्याचबरोबर ड्रोनचं प्रात्यक्षिक देखील इथे बघण्यासाठी मिळत आहे। 2 जानेवारी ते 5 जानेवारी दरम्यान शहादा येथील
लोणखेडा रोडावर सुरू असलेल्या प्रदर्शनात आपण सर्वांनी अवश्य भेट द्यावे नम्र विनंती.